शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा वणवा भडकला असून समर्थक आक्रमक झाले आहे। या आंदोलनाच्या समर्थनात अनेक हिंसक घटनाही घडल्या। यातच रविकांत तुपकर यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे। मी लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आहे, तुम्ही देखील कायदा हातात न घेता लोकशाही मार्गाने आंदोलन करा, संयमाने आंदोलन करा असं आवाहन रविकांत तुपकर यांनी केलं। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळावी व 2024-25चा राहिलेला 100% पीक विमा मिळावा या मागणीसाठी गेल्या 3 दिवसापासून मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो आहे माझ्या निवासस्थानासमोर। शासनाकडून अजून कोणती दखल घेतली गेलेली नाही। राज्यभरामध्ये शेतकरी या आंदोलनाला आणि कर्जमाफीच्या मागणीला समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत। पण माझ्या कानावर आज सकाळी असं आलं की काही ठिकाणी बसेसची जाळपोळ शेतकऱ्यांनी केली, काही ठिकाणी शासकीय कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न झाला। तर माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की कायदा हातात घेऊ नका, शासकीय वाहनांची जाळपोळ करू नका, शासकीय कार्यालयांची जाळपोळ करू नका। आपल्याला शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करायचं आहे। मी अन्नत्यागाचं आंदोलन केलं, हे लोकशाही मार्गाने आंदोलन पुकारलेलं आहे। तुम्ही लोकशाही मार्गाने आपापल्या भागामध्ये आंदोलन करा आणि शेतकऱ्याची ताकद सरकारला दाखवून द्या। जाळपोळीसारख्या घटना करून किंवा शासकीय मालमत्तांचं नुकसान करून कुठेही कायदा हातात घेऊ नका अशी माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे। अतिशय शांततेच्या मार्गाने आपला संयम तुटला नाही पाहिजे अशी माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे।